चला पुढे कंटिन्यू करू आपण. आपल्याला बघायचं सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे एससी. तर एससी बघतोय म्हणजे आपण एससी म्हणजे काय, तर याला एससी ला इथे हा एससी बघायचा, हा एससी आहे. आता एससी ऍक्च्युली असा नसतो, त्याला आपण कट केल्यावरती क्यूब मध्ये तो असा दिसतो, याच्यावरती फोकस करायचा आपल्याला. आता मला सांगा की या एससी मध्ये किती ऍटम बसू शकतात. एक ब्लॉक आहे, क्यूब आहे, आणि त्या क्यूब मध्ये किती ऍटम बसलेत हे काढायचंय तुम्हाला. तर काय आन्सर देऊ शकता, कोण आन्सर देऊ शकतं का? हॅलो बघ सर. माझा प्रश्न काय आहे. हॅलो. काय, चला बोला, काय प्रश्न आहे का? मला शोधायचं आहे की हा जो एससी आहे याच्यामध्ये किती ऍटम्स बसलेले आहेत. ऍटम, हे बघ याला एक ऍटम म्हणतात, हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे. तर हा जो कट केलेला पोर्शन दिसतोय तुम्हाला डोळ्यांनी, याच्यात किती ऍटम आहेत हे शोधायचं 8. आहे मला. 8 ऍटम आहेत. हो. अजून कोणाला काही सांगायचंय? एक आन्सर 8 आलाय की यामध्ये 8 ऍटम आहेत. अजून चला, एक 6 आहे, अजून दुसरा आन्सर 6, तिसरं अजून 12. चला एकाच 12 आलेला आहे. अजून काही आन्सर, यात किती ऍटम्स असतात झालेत? हॅलो, प्रश्न संपला का? कंप्लीट झाला? अजून काही कोणाचं म्हणणं आहे का? सर यामध्ये किती, मला हे बघा एक मला म्हणायचं आहे की हा एक क्यूब आहे असा, ठीक आहे, सॉरी क्यूब असा असतो. तुम्हाला काढायला सांगितलं तर क्यूब काढता येणार. तर इथे मला सांगायचं की हे एवढी स्पेस आहे ना एवढी क्यूबची, त्याच्यात किती ऍटम बसलेले आहेत असं मला शोधायचंय. तुम्हाला कॉर्नरला तर दिसतंय, इथून इथून हे बघा, हे बाहेर आलेलं नाहीत, समजते तुम्हाला, हा बाहेर आलाय बघा, अर्धा बाहेर आलाय. मला एक्झॅक्ट ह्या बाउंड्रीच्या मध्ये किती, तर लाईन्स आहेत ना एजेस, त्यांच्या मध्ये किती शोधायचं. तर काही आन्सर आला 8 आलाय, काही 12 आलाय, पुन्हा काय आलं 6 आलं होतं का, 6. तर अजून काही कोणाचा आन्सर आहे का की सर त्या क्यूब मध्ये ना एवढे ऍटम असू शकतात? संपले आन्सर? कोणाला काही प्रश्न आहे? आणि हा जो प्रश्न आपण सॉल्व्ह करतोय ना, हा सीईटी ला विचारला जातो की ऍटम किती असतं. तर चला थोडस आपण त्याला आता लॉजिकली बघू. आपलं एससी स्ट्रक्चर आहे आणि इट हॅज पार्टिकल ऍट इच कॉर्नर, 8 कॉर्नर ऍट द क्यूब. त्याला काय असतात, पार्टिकल्सला 8 कॉर्नर्स असतात, ठीक आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये? क्युबिकला 8 कॉर्नरला काय असतात, 8 काय असतात, ऍटम्स असतात. काही डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. तर आपण तो तसा फोकस नाही करणार आहे, आपण इकडे येणार. हे आपलं सिंपल क्युबिक आहे, दिसत आहे एससी. एससी म्हणजे काय दिसलं पाहिजे, पहिली डायग्राम अलीकडे डोक्यात, पहिली डायग्राम काय, तर अशी. मी जेव्हा एससी म्हणणार तेव्हा म्हणायचं की अशा प्रकारे दिसायला पाहिजे तुम्हाला. दिसलं? हे स्वतः इमॅजिन झालं पाहिजे, याला एससी म्हणतात. आता मी सांगितलं की या एससी मध्ये आपला टॉपिक खूप रिपीट का झाला? काय झालं, हे टॉपिक काल पण पुस्तकात आलेले होते ना? मग ते यासाठी आले होते की आता आपल्याकडे कसं असतं बघ, आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट असं असतं. मायक्रोसॉफ्ट सिस्टीम समज माहिती का तुम्हाला, इथे स्टार्ट असतं. त्या स्टार्ट नंतर इथे ऍसेसरी ओपन होतात, पेंट, वर्ड, त्याच्यात पुन्हा अजून मध्ये ओपन होतात. तर आपलं बुक आहे तसंच असतं, आधी एक टॉपिक असतो, आधी क्रिस्टल असतो, मग क्रिस्टलचे 2 टाईप असतात, अमॉर्फस, क्रिस्टलाइन, सॉलिडचे. नंतर त्या अमॉर्फसला पुन्हा हे 2 टाईप, नंतर याला पुन्हा क्रिस्टलला स्टडी केला जातो, नंतर अमॉर्फसला स्टडी केला जातो. म्हणजे आधी आपण टाईप सांगतो आणि नंतर त्याचा अभ्यास करतो, त्याला इलॅबोरेट करतो. तर तुम्हाला फक्त एवढं शिकवलंय आधी की एवढे टाईप्स असतात. आता त्याचं आपल्याला डेप्थ मध्ये स्टडी करायचं की दिस इज एससी, याच्यामध्ये काय असतं ते शोधायचं. तुम्ही आधी फक्त एवढं शिकलं की एससी दिसतं कसं, तुम्हाला फक्त एससी दिसतं कसं माहिती, त्याच्यामध्ये काही माहिती का अजून नाही, ते शिकायचं आपल्याला. क्युबिक, आता सिंपल क्युबिक मध्ये तुम्हाला एवढं शिकवलं डायग्राम मध्ये की 8 कॉर्नर असतात, त्या असतो. कोणाला काही डाऊट आहे? सर क्यूबला 10 कॉर्नर असतात, 20 कॉर्नर असतात, असं काही नाही ना?
क्यूबला किती कॉर्नर असतात? 8. नसतील तर मोजून घ्या. कोण डाऊट असेल ना तर त्याने इथे जायचं आणि मोजून घ्यायचं किती कॉर्नर आहे. 8च असतील ना. आणि एका कॉर्नरला एक एक ऍटम बघा अटॅच झालाय. अशी सिच्युएशन आहे. पण मला काय शोधायचं आहे की मला शोधायचं आहे की त्या ब्लॉक मध्ये ऍक्च्युली किती ऍटम बसलेत. हे बघा, जेव्हा ह्या ब्लॉक वरती अजून एक ब्लॉक ठेवला जाईल तर यातला अर्धा ऍटम बघा वरच्या ब्लॉक मध्ये जाईल, हा अर्धा ऍटम खालच्या ब्लॉक मध्ये जाईल, इकडचा ऍटम इकडे जाईल, हा ऍटम खालच्यात जाईल, हा साइड मध्ये जाईल. समजतोय तुम्हाला? हे बघा, हा ऍटमच्या शेजारी एक ब्लॉक असेल, याच्या खाली एक असेल, याच्या साईडला एक असेल, याच्या वरती एक असेल, असे ब्लॉक असतात ना. मग यातला अर्धा ऍटम इथे असेल, यातला अर्धा ऍटम इथे असेल, यातला अर्धा ऍटम इथे, अर्धा ऍटम इथे, अर्धा ऍटम इथे, अर्धा ऍटम इथे, अर्धा ऍटम इथे. समजलं तुम्हाला? हे फुल ऍटम नाही घ्यायचं आपल्याला. आपल्याला बघायचं फक्त ह्या डब्यात किती आहे. तर डब्यामध्ये किती आहेत ते सांगायचे मला. किती ऍटम आहेत ते. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे वाचायला ऐकायला, पण प्रश्न तसंच आहे. 8 आहेत का ते? एकच असं. तर हे बघा, ऍक्च्युली तुम्ही जेव्हा एका ऍटमचे 8 तुकडे करतात ना, आणि ते 8 तुकडे असे कॉर्नरला लागलेले, लक्षात ठेवलं का? समजतंय तुम्हाला? ह्या एवढ्या क्यूब मध्ये फक्त एकच ऍटम बसलेला असतो. आता एक ऍटम असतो ना, असे त्याचे असे 8 तुकडे करायचे, ते कॉर्नरला बसलेले असतात. म्हणजे तुम्हाला ते दिसतंय 8 तुकडे, 8 कॉर्नरला 8 ऍटम दिसतायत, पण त्या ऍटम मधला हा टोटल ऍटम बाहेर तो साईडला शेअर झालाय, एक वरती शेअर झालाय, खाली शेअर झालाय. हा टोटल ऍटम इकडे तिकडे शेअर झालेला असतो. आणि तो मध्ये जेवढा असतो तेवढा हे सर्वांना प्लस केल्यावरती त्याच्यामध्ये ऍक्च्युली एकच ऍटमची कॅपॅसिटी असते. म्हणजे कॉर्नरचे जर प्लस आहे ना तर त्याचा एकच ऍटम तयार होतो. काय तयार होतो? या सर्वांचं प्लस केल्यावरती एकच ऍटम तयार होतो. कळतंय का? मग त्याला कसं लिहितो आपण? या सिंपल क्युबिक मध्ये काय असतं? सिंपल क्युबिक मध्ये एक 1/8 म्हणजे एकाचे 8 तुकडे झालेले असतात आणि अशा 8 साईड असतात, म्हणून हे 8 कॅन्सल होतात. तर एकच पार्टिकल त्या पूर्ण सेलमध्ये बसलेला असतो. साधं मराठीत सांगायचं झालं तर ह्या एका क्यूब मध्ये जे साईडचे कॉर्नर असतात ना, त्या कॉर्नर मध्ये एकच ऍटम त्या सर्वांना प्लस करून एकच ऍटमची कॅपॅसिटी ह्या एका क्यूबची असते. समजलं? कॉर्नरला त्याचे 8 ऍटम आहेत, पण ऍक्च्युली त्या एजेसच्या मध्ये, त्या बॉक्स मध्ये जर बघितलं तर ते तुकडे तुकडे जॉईन केले तर एकाच ऍटमची ते बरोबरी करू शकतात. समजताय? काही डोक्यात गेलं नाही. हे बघा, डोक्यात जायला जरा तुम्हाला नीट सांगावं लागेल. ते थांबा जरा. तुम्हाला माहिती का माणसाचं डोकं असतं ना, तरी कॉलेजमध्ये पेपर एकच प्रश्न चेक करणार आहे. तर आपल्या सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघितलं असेल काल आपली एज्युकेशन पॉलिसी चेंज झाली आहे. झाली ना? आहेत आणि चांगल्या गोष्टी त्याच्यात ऍड केलेल्या आहे मोदींनी. तर लक्षात ठेवा की प्रत्येकाला वेगवेगळ्या, त्याच्यामुळे तुमचे आन्सर वेगवेगळे यायला पाहिजे. आणि तुमच्या डोक्याने काहीतरी वेगळा विचार करायला पाहिजे. असं जर लॉजिकली बघितलं तर म्हणजे त्यात असा एक मुलगा पाहिजे की त्याने आन्सर द्यायलाच नको. कारण तो काहींनी चुकीचं आन्सर द्यायला पाहिजे, काहींनी थोडंसं मोठं आन्सर द्यायला पाहिजे 20-25, काहींनी थोडंसं छोटं द्यायला पाहिजे 0.1, काहींनी थोडंसं करेक्ट द्यायला पाहिजे जरा 1, काहींनी 2.3 द्यायला, असं व्हरायटी पाहिजे. याला ऍक्च्युली ब्रेन म्हणतात. असं एक्झॅक्ट कोणाचा आन्सर नसतं. चला ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं आपल्या ब्रेन सारख्या जगात ब्रेन नसतो, त्यामुळे दुसऱ्याला कॉपी करायची. तर मग हा जो ऍटम आहे हे बघा, हे जे कॉर्नरचे ऍटम आहेत, मला सांगायचं काय आहे, सिंपल सांगायचंय मला. जे तुम्हाला दिसत आहे हे क्यूब मध्ये, तर हे सर्व जॉईन केलं तर हा एकच ऍटम त्यातला तयार होतो. हे सर्व तुकड्यांचं प्लस केलं तर एकच ऍटम मिळतो. म्हणून ठेवायच्या एससी मध्ये एकच ऍटम ऑक्युपाय करण्याची किंवा बसण्याची कॅपॅसिटी असते. याची कॅपॅसिटी एक ऍटम, यात एकच ऍटम बसतो. आणि तुम्ही म्हणणार तो एक ऍटम कसं बसण्याचे, 8 तुकडे करायचे एका ऍटमचे, मग त्याला 1/8 करणार तुम्ही, आणि ते तुकडे त्या कॉर्नरला अटॅच झालेले असतात. कळालं? तर सिंपल क्युबिक मध्ये एकच ऍटम बसलेला असतो. काही डाऊट आहे कोणाला? टॉपिक समजला? ज्याला समजलं नसेल त्याने रट्टा मारायचा. मग सिंपल क्यूबिक मध्ये किती ऍटम असतात? एक ऍटम. मार्क्स भेटून जाईल तुम्हाला.
चला आपण बीसीसी स्ट्रक्चर मध्ये जाऊ आता. त्याला म्हणतात बॉडी सेंटर क्युबिक सेल. आता बघा बॉडी सेंटर बघा. आता ते शोधायचंय तुम्हाला की यात किती ऍटम आहेत. आता साधी गोष्ट आहे, त्याच्या बाहेरचं कोटिंग तर सारखंच आहे ना. तर हा जो दिसतोय तुम्हाला पोर्शन, याच्यामुळे काय होणार आहे, एक ऍटम मागच्या सारखंच आहे ना ते, आणि त्याच्यामध्ये एक ऍटम. तर किती ऍटम झालेत, हे बघा. हा एक ऍटम, हे सेमच आहे ना मागच्या सारखं. बीसीसी म्हणजे काय असतो, एससीसी प्लस त्याच्या सेंटरला एक ऍटम. मग बीसीसी मध्ये एक ऍटम, महामधला एक ऍटम. किती ऍटम झाले, 2 ऍटम. तर ह्या स्ट्रक्चरमध्ये 2 ऍटम. कोणाला काही डाऊट आहे का सर, कसं काय आलं. तर बीसीसी मध्ये 2 पार्टिकल असतात. बोला इकडे प्रतीक्षा. नाही सर समजते. संध्या आहे का, संध्या. नाही आहेत सर ती. नाहीये, ठीक आहे. तर कोण आहे इकडे, उदळी रूपश्री का. मला अजून नावात असून कन्फ्युजन आहे मला की नाव काय, सांग बरं एकदा पुन्हा. रूपश्री आहे. रूपश्री, ठीक आहे. तर हा समजतंय तुला काय चाललंय. हो सर. तर असं तुम्हाला दिसलं तर याला म्हणायचं एक ऍटम. याच्यामध्ये एक ऍटम वाढवला तर याला म्हणायचं याच्याकडे एक ऍटम तर ऑलरेडी आहेच, पण हा एक ऍटम वाढला तर 1 + 1 2 झालेत. तर मग तुम्ही म्हणणार एससीसी मध्ये एक ऍटम असतो, बीसीसी मध्ये 2 असतो. आता यात सांगा किती ऍटम असतात. हे बघा, आवाज थोडा बंद करता कोणाचं बॅकग्राऊंड. आता हे बघा, लॉजिक बघा काय, एकदम सिम्पल. तुम्हाला समजलं की हे बाहेरचं म्हणजे एक ऍटम असतो, तर हा एक ऍटम मिळाला तुम्हाला. सेमच आहे ना, हे तिघांमध्ये एक कॉमन आहे, हे तिघांमध्ये सेम आहे. तर तिथे एक 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 कॉमन आहे. यात हा सेंटरला वाढला म्हणून 2 झालेत. याच्याकडे सेंटर नसतो, पण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक साइड मध्ये काय असतो, एक एक ऍटम असतो. मग ह्या फ्रंट साइड न बॅक साइड याचा एक ऍटम तर होईल ना, हाफ हाफचा. हे बघा, फ्रंट साइडचा हाफ ऍटम कट झालाय आणि बॅक साइडचा हाफ ऍटम कट झाला. किती तयार होईल ऍटम, 2. 2 हाफ आपण एक ऍटम होईल ना. हा फ्रंट साइड आणि बॅक साइड, इथला हाफ आणि हाफ एक ऍटम तयार होईल का. हो सर. हो सर. हे बघा, हा एक फ्रंट साइडचा बघा, आणि त्याच्या मागे साइडला एक कट झालेला असेल ना ऍटम. तर हा आणि हा एक ऍटम, हा टॉप बॉटम 2 ऍटम, हा साइडचा 3 ऍटम, म्हणजे हे 3 ऍटम झालेत. बरोबर. आणि हा कव्हरिंगचा आपला माहिती आहे आपल्याला एक ऍटम तर राहतोच, कव्हरिंग तर प्रत्येक हे असतं. मग किती ऍटम झालेत, हे 4. 4 झालेत ना. बघू काउंट करू, बरोबर आहे, करेक्ट. चुकलं काय आपलं, चुकलं आपलं 4च आहे काहीतरी. सर. नाही 3 आहे. कुठे, हा एकूण 4 आहे. नाही, मला वाटलं पुस्तक चुकलं काय, मी म्हटलं पुस्तक चुकलं, पुस्तकाने खाली करेक्ट केलाय, 4 असतात. तर याच्यामध्ये किती असतात, 4 असतात, ठीक आहे, एफसीसी मध्ये. हे बघा, थिअरी मध्ये महत्वाची नाहीये. तुम्हाला थिअरी मध्ये असं विचारलं जात नाही, थिअरी लिहा. तुम्हाला काय विचारतात आहे बोर्ड सीटी, ऍटम किती असतात त्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर थिअरी नाही वाचायची आपल्याला, थिअरी समजून घ्यायची. मग काय कळालं तुम्हाला, 3च गोष्टी आज एकच शिकवायचं होतं. डोक्यात क्लिअर करा आता. एससीसी काय असतं, दिस इज एससीसी, बीसीसी, एफसीसी. ऍटम किती, 1 ऍटम. ऍटम किती, 1 + 1 2 ऍटम. ऍटम किती, 1 + 3 4 ऍटम. 3 समजले ना, हाफ हाफ हाफ. हा 1 समजला सेंटरला, आणि 1 म्हणजे बाहेरचं. 1 2 4. 1 काय लक्षात ठेवणार मग, हे का सांगतोय, पुन्हा विसरून जातात. 1 2 4. डाऊट आहे, कळालं का. अरे यस तर म्हणाय का नाही. हो सर. चला पुढचा पॉईंट बघू. मग आता आपल्याला कळालं की एका एससीसी, बीसीसी आणि एफसीसी मध्ये किती ऍटम्स असतात. तर चला, हे कळाल्यानंतर तुमचं नीट सीईटीचं भरपूर काही टॉपिक कम्प्लीट होतील. यानंतर आपण बघू आता नेक्स्ट पॉईंट बघू
रिलेशनशिप बिन मोलार मास डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड युनिट सेल एजेस वगैरे. आता एक महत्वाचा टॉपिक करतोय आपण, जो की मोस्टली पेपर मध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर चला जाऊ प्रश्न टॉपिक बघू आता. काय तर आपल्याला बघायचं आहे की हे बघा, थोडं सिलेबस चेंज झाल्यानंतर थोडंसं चेंजेस बुक्स मध्ये होतात आणि बुक्सने थोडंसं डेरिव्हेशन विचारलंय तुम्हाला. मला वाटतं डेरिव्हेशन मध्ये जास्त जाण्याची गरज नाही. का? कारण की ह्या टॉपिक मध्ये डेरिव्हेशन, तुम्हाला समजण्यासाठी आपण थोडंसं डेरिव्हेशन घेऊ, फास्ट घेऊ. आपल्याकडे एक क्यूब आहे, त्याची लेंथ ए आहे. समजतं ना लेंथ म्हणजे? याला ए म्हणतात लेंथ. क्यूबच्या लेंथ सेम असतात. कोणाला काही डाऊट आहे का? हा क्यूब आहे, याच्या एजेस सर्व सेम असतात ना, म्हणून त्याला क्यूब म्हणतात. की ए याला सर्वांना ए म्हणतात. तर आपण त्याला A3 म्हणतो. त्याचं व्हॉल्यूम कसं तयार करतो? आता एक क्यूब आहे, त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार? हा असा लेनचा क्यूब क्यूब. ए. त्याचं व्हॉल्यूम कसं निघणार? लेंथ, हाईट, विड्थ. बरोबर ना? कळालं का? अरे क्यूब हो आहे, सर. क्यूबचं व्हॉल्यूम कसं काढतात? क्यूबचं व्हॉल्यूम काढायसाठी तुम्हाला आधी एवढं डोकं पाहिजे. क्यूबच्या बॉटमला एक काय असतो? प्लेन असतो. त्याचा ए आहे. त्याला तुम्ही काय दिली आहे? हाईट दिली आहे. हाईट ई असते. मग त्याला हाईट जर ए आहे, याचा एरिया किती झाला मला सांगा? याचा बॉटमचा एरिया ए स्क्वेअर. ए इंटू ए इज इक्वल टू ए स्क्वेअर. आणि व्हॉल्यूम काय असेल? हाईट असते इंटू ए. तर ह्या बॉक्सचा एरिया, बॉक्सचा व्हॉल्यूम झाला ए क्यूब. व्हॉल्यूम आणि एरिया समजतो ना काय असतो फरक? तर एरिया हा फ्लॅट असतो, व्हॉल्यूमला हाईट असते. आणि हा ए आणि ह्याचा हा हाईट जर असेल तर त्याचं काय तयार होतो? बॉक्स तयार होतो. काय तयार होतो? बॉक्स. आणि हा ए ज्याच्याने आपण काय म्हणतो? त्या बॉक्स मध्ये काहीतरी बसेल आणि त्या जागेला म्हणतो आपण व्हॉल्यूम. आणि ते ए म्हणजे लेंथ, ब्रीथ आणि हाईट. कळतंय का? तर हा एक बॉक्स होता. आता चला तुम्हाला जर सांगितलं की चला एक बॉक्स आहे बुवा, तुम्हाला एक बॉक्स दिला की चला सर तुम्ही ना आता 12वी 11वी पास झालेत आणि तुम्हाला सांगितलं की हे साईड ए आहे, ही साईड बी आहे आणि ही साईड सी आहे. आणि तुम्हाला सांगितलं की या बॉक्स मध्ये किती बसेल, काय लिटर पाणी बसेल. तर तुम्ही पाणी किती लिटर कसं काढणार? अंदाजे सांगणार का? सर 250 बसणार, 200 बसणार, 500 बसणार? नाही. तुम्ही काय काढणार? तुम्ही व्हॉल्यूम काढणार ना. तुम्ही 10वी व्हॉल्यूम काढलात की तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या टाकीमध्ये किती पाणी बसतं. आणि तो जर क्यूब असेल त्याचा मग तुम्हाला काय माहिती पाहिजे? त्याचा बेस माहिती पाहिजे. बेस ए इंटू सी, हा रेक्टँगल आहे. मग ए इंटू सी चा मल्टिप्लाय करा, तेव्हा तुम्हाला बेसचा एरिया मिळेल. आणि त्याचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल, त्याची हाईट किती आहे? बी. तर त्या एरियाला बी मल्टिप्लाय केलं म्हणजे ए इंटू सी इंटू बी, की तुम्हाला व्हॉल्यूम मिळेल. तेवढं लिटर पाणी त्या बॉक्समध्ये बसणार. तर आपल्याला ते शोधायचं आहे की आपला एक जो डब्बा असतो, क्यूब असतो, त्याच्यामध्ये किती सामान बसू शकतो? तर एक क्यूब. कारण तो असा आहे गधा, असं असं, आणि हा असा गधा आहे. तो कुठे गेला रे? हे असा आहे तो. मग हा ए मग एक क्यूब झाला तो. म्हणजे आपल्या ऍटमचा जो क्यूब असतो, जो युनिट सेल असतो, जो सॉलिडचा, त्याच्यामध्ये असते ए क्यूबची व्हॉल्यूम. मग त्याचा व्हॉल्यूम असतो ए क्यूब. पण आपल्याला माहिती आहे की त्या युनिट सेल जर असतो, हा डब्बा जो असतो, त्याचं स्वतःचं मासही असतं ना डब्याचं. आहे त्याला काही मास असेल ना, तर त्या डब्याचं मास आपण एम घेतलं. आणि त्या डब्यामध्ये किती ऍटम असलेत हे माहिती आहे आपल्याला. एससी मध्ये किती ऍटम असतात? 1. बीसीसी मध्ये किती असतात? 2. हे आपल्याला 3 गोष्टी माहिती आहे. डब्यामध्ये किती जागा असते, डब्याचं मास किती आहे, आणि डब्यात किती पार्टिकल आहेत. पुन्हा डाऊट आहे? अमेझॉनचा बॉक्स येतो ना घरी, फ्लिपकार्टचा, हो त्या सर. बॉक्स मध्ये ते काय असं म्हणजे असं म्हणतात का ते की चला एक टीव्ही एवढा बॉक्स आहे, त्यात ते मोबाईल टाकून पाठवतात का तुम्हाला? म्हणजे बॉक्स टीव्हीचा आणि त्यात मोबाईल टाकून तुम्हाला पाठवलं, असं काही असतं का? नाही सर. मोबाईलच्या बॉक्समध्ये मोबाईल टाकणार ते. त्यांना माहिती आहे की मोबाईलचं व्हॉल्यूम काय आहे आणि त्या बॉक्सचं व्हॉल्यूम काय आहे. तर तुम्हाला त्या क्यूबचा व्हॉल्यूम माहिती पाहिजे. तो त्याच्या बाजूचा काय असतो? क्यूब असतो. तर हा म्हणजे त्या बॉक्समध्ये, त्या युनिट सेलमध्ये किती जागा आहे त्याला व्हॉल्यूम म्हणायचं. जागा म्हणजे व्हॉल्यूम. त्याचं मास किती आहे त्या क्यूबचं, त्या मासमध्ये त्या क्यूबमध्ये पार्टिकल किती बसले. मग आपल्याला माहिती आहे की त्या क्यूबचं जर आपल्याला मास काढायचं असेल, एक क्यूबचं,
त्या क्यूबच्या ह्या साईडला मास असतं का? नाही. हे पार्टिकल बघा असे म्हणजे मला पुन्हा रिपीट करता येतो. तर आता पुढे बघू आपण. आपल्याला आता समज बॉक्सचं मास किती ऍक्च्युली. हा बॉक्स आहे ना, याचं मास किती आहे. तर ते मास त्या बॉक्स याच्यावर ठरतं की त्याच्यात ऍटम किती बसतील. त्या ऍटमचं मास म्हणजे बॉक्सचं मास. मग आपल्याला माहिती त्यात एक ऍटम असेल तर त्या ऍटमला लिहायचं एक ऍटम आणि त्याचं मास घ्यायचं. त्याचं मास किती असेल याला मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला त्या टोटल बॉक्सचं मास मिळेल. बॉक्स म्हणजे आपला युनिट सेल. मग तुम्हाला चांगलं माहिती आहे की या युनिट सेलचं मास माहिती आहे, युनिट सेलचं व्हॉल्यूम माहिती आहे. तर आपल्याला युनिट सेलचं काय काढता येतं, डेन्सिटी काढता येतं. मग युनिट सेलचं डेन्सिटी कसं काढतात, ते रो ने दाखवतात आणि त्याला म्हणतात मास अपॉन व्हॉल्यूम. हे कोणाला माहित नाही. डेन्सिटी कोणत्याही ऑब्जेक्टची कशी काढतात, मास घ्यायचं आणि त्याला व्हॉल्यूमने काय करायचं, डिवाइड करायचं. आणि डेन्सिटी कोणाची आहे, युनिट सेलची. युनिट सेल म्हणजे काय, बॉक्स. त्या बॉक्सचं मास माहिती तुम्हाला, हे तुम्ही फॉर्म्युला लिहा. त्या बॉक्सचं व्हॉल्यूम माहिती आहे, एकमेकाला डिवाइड करा. दिस इज युअर आन्सर. समजलं. हा हो पहिला सर. तुमचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला. तर फॉर्म्युला पाठ करायचा आजच्या होमवर्क मध्ये टाका की डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज व्हॉट. डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम. व्हॉट इज द मास ऑफ युनिट सेल, एम इंटू एन. एम म्हणजे काय, मास ऑफ पार्टिकल, जेवढा पार्टिकल आहे, आणि नंबर ऑफ पार्टिकल, किती पार्टिकल आहेत. प्रॉब्लेम मध्ये समजेल. आणि ए म्हणजे काय, एज, त्याची साईज किती आहे. तर हे फॉर्म्युला आज होमवर्क मध्ये टाका. चला दुसरा पॉइंट. पहिला पॉइंट तुम्हाला कळाला की युनिट सेलचं व्हॉल्यूम हे असतं, युनिट सेलचं मास हे असतं, युनिट सेलचा डेन्सिटी हे असतं. आता पुढे शिकायचंय तुम्हाला मोलार मास. काय शिकायचंय, मोलार मास. आता मोलार मास कन्सेप्ट हा 11वीतला सर्वात हार्ड टॉपिक मध्ये टाकला जातो, त्याच्यामुळे त्याला आपण सोपं करू. मोलार मास म्हणजे काय करायचं, कॅपिटल एम ने घ्यायचं. लिहून टाका मोलार मास. आणि मोलार मास काय असतो तर लक्षात ठेवायचं, मास ऑफ पार्टिकल हा दिसतो ना एम, त्याला घ्यायचा. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल हा एक लक्षात ठेवायचा. काय घ्यायचं, नंबर ऑफ पार्टिकल पर मोल. आणि नंबर ऑफ पार्टिकल पर मोल म्हणजेच याचं दुसरं नाव असतं ॲव्होगाड्रो नंबर. याचं नाव काय असतं, ॲव्होगाड्रो नंबर. तर याला नंबर ऑफ पार्टिकल पर मोल हा काय युज करायचा नाही, शब्द डायरेक्ट काय करायचं, ॲव्होगाड्रो नंबर. लक्षात ठेवायचं एम इंटू ॲव्होगाड्रो नंबर. आणि मी सांगितलं ज्यामध्ये ॲव्होगाड्रो नंबर सांगितला होता, काय असतो, नाही नाही 6.022 into 10 raised to 23. 6.022 into 10 raised to 23. काय असतो ॲव्होगाड्रो नंबर, 6.022 into 10 raised to 23. तर लक्षात ठेवायचं एम. मोलार मास काय असतं मग, एम इंटू एन ए. एन ए म्हणजेच काय, 6.022 into 10 raised to 23. तर हे पाठ करायचं. ठीक आहे. नेक्स्ट मग तुम्हाला कळालं मोलार मासचा फॉर्म्युला काय आला, एम इंटू एन ए. एम म्हणजे काय, एम म्हणजे मास ऑफ दी पार्टिकल आणि नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे काय, ॲव्होगाड्रो नंबर. चला नेक्स्ट, हा तुमचा नेक्स्ट फॉर्म्युला. कॅपिटल एम इज इक्वल टू स्मॉल एम इंटू एन ए. एन ए ची व्हॅल्यू पाठ करून घ्यायची, स्टँडर्ड आहे. मग आता आपल्याला शेवटी काय प्रूव्ह करायचं होतं, तुम्हाला सीईटी किंवा बोर्ड हे नाही विचारत की मधले फॉर्म्युले, ते डायरेक्ट विचारत डेन्सिटी काढा. डेन्सिटी काढण्यासाठी ते काय देतं तुम्हाला, एम एन असं नाही देत. मग ते काय देतं तुम्हाला सांगतं, मोलार मास सबस्टन्सचं एवढा आहे. मग तुम्हाला समजलं पाहिजे की मोलार मास काय. मग लक्षात ठेवायचं की आता आता तुम्ही इथलं इथे टाकण्यापेक्षा डायरेक्टच मी म्हणतो हे इक्वेशन कंबाईन करण्यापेक्षा हा फॉर्म्युला लर्न करून घ्या. रो इज इक्वल टू एन एम अपॉन ए क्यूब एन ए. हा फॉर्म्युला.
हा कुठून आला? तर आपण काय केलं, हा जो कॅपिटल एम इज इक्वल टू एम एन ए होता, यातला एम ची व्हॅल्यू कशी काढणार? एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन एन ए, आणि ही व्हॅल्यू आपण स्मॉल एम ची कुठे टाकली? यामध्ये टाकली. मग काय मिळालं आपल्याला? रो इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन एन ए इंटू एन इंटू ए क्यूब. मग एन ए आपल्याला खाली नेता येतो, मग आपण लिहितो एन हा इंटू एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. तोच फॉर्म्युला आहे ना? तर तुम्ही इथून पाठ करा, इथून करा, कसंही करा, हा फॉर्म्युला पाठ आहे. काय फॉर्म्युलामध्ये? डेन्सिटी इज इक्वल टू एन, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल, एम, एम म्हणजे मोलार मास दिलेलं असतं, ए क्यूब, ए म्हणजे काय? साइड ऑफ द क्यूब, एन ए म्हणजे काय? ॲव्होगाड्रो नंबर. एवढं पाठ केलं म्हणजे तुमचा सीईटीचा एक प्रश्न संपला. नीट जेईई सीईटी प्रश्न संपलेला आहे. डेरिव्हेशन पेपरला विचारला जाणार नाही. काय विचारलं जाईल? फॉर्म्युले. तर फॉर्म्युला काय पाठ असणार? पहिला तुमचा होमवर्क असणार हा की व्हॉल्यूम काय असतो युनिट सेलचा, दुसरा असणार आहे मास ऑफ युनिट सेल काय असतं, तिसरा असणार आहे डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय असतं, चौथा असणार आहे मोलार मास काय असतं, पाचवा असणार आहे हा कंबाईन फॉर्म्युला 1 2 3 4 5. आज मला ती मागची डायग्राम आणि हे लेक्चर झाल्यानंतर 20 मिनिटांमध्ये मिळून जाईल. कोणा काही डाऊट आहे तर मी देऊ शकणार नाही किंवा 30 मिनिटात देऊ शकणार नाही. तुम्हाला काही प्रश्न आहे का? तर मला एकदम काम असतात, मी काहीतरी कामं करतो, शेतीत नांगर वगैरे उडतो, असं काही नाही ना की सर माझ्याशिवाय बैल दुसरा चालत नाही, मी गेल्याशिवाय, असं तर काही होत नाही ना? आहे का कोणी असं? सर मला नांगर ओढावा लागतो. मला नाही वाटत कोणी असं असेल की सर मी आता शेतात चाललो आणि लगेच काम करणार आहे आणि मला सर तुम्ही कामं सांगत जाऊ नका, माझ्याकडे तुमच्यापेक्षा जास्त काम आहेत, असं कोणी नाही ना? हॅलो, बोला. अरे तुमच्याशी बोलतोय. कोणाला काम आहे का? नाही तर म्हणा. नाही सर, नाही. ठीक आहे, चला. मला एकच काम दिसतं लोकांकडे, टीव्ही लावायचा, मोबाईल घ्यायचा, युट्यूब ओपन करायचा, कोरोना वगैरे उडवायचा, गप्पा, गाणे, टीव्ही वगैरे. चला ठीक आहे, काय हरकत नाही, काही करा, पण मला इथे छापून पाठवा. प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करू आपण. प्रॉब्लेम मध्ये काय आहे? झांबरे प्रॉब्लेम वाच बरं. When gold crystallize, it form face-centered cubic cells. The unit cell edge length is 408 pm. Calculate the density of gold. Molar mass of gold is 197 gram per mole. आता पहिली गोष्ट म्हणजे झांबरे हे पीएम ला आपण पीएम नाही म्हणत, त्याला पिकोमीटर. Picometer, हाँ. ठीक आहे, पीएम आपल्याकडे नसतो, तो घड्याळात असतो. ठीक आहे, किंवा प्राईम मिनिस्टर तो आपल्याकडे पॉलिटिक्स मध्ये असतो, पॉलिटिक्स मध्ये. तर आपल्याकडे पीएम म्हटला म्हणजे एकच असतो, त्याला म्हणायचं फिजिक्स मध्ये पिकोमीटर. आणि पिको सांगितलं होतं 11वीचं चॅप्टर काढायचं, त्याच्यामध्ये पी ची व्हॅल्यू असते 10⁻⁻12 मीटर. काय असते व्हॅल्यू? 10⁻⁻12 मीटर. त्या पी ला असं लिहितात मग 408 पिकोमीटर म्हणजे 408 इंटू 10⁻12 आणि मीटरचं मीटर. तर या पी ची व्हॅल्यू ही असते. ओके, समजून घ्या. तर चला, आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर तुम्हाला हा प्रॉब्लेम स्क्रीनवर लिहू नका रे. प्रॉब्लेम आधी 2 वेळा वाचायचा. काय प्रॉब्लेम? एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये गोल्ड वगैरे दिलाय, तर आपल्याला इंटरेस्ट नाही, गोल्ड वगैरे काही असतील. आपल्याला फक्त इंटरेस्ट काय दिलाय? तुम्हाला दिलाय फेस सेंटर क्युबिक. मग लक्षात घ्यायचं की आपला FCC वरचा प्रॉब्लेम आहे. कशाचा प्रॉब्लेम आहे? FCC. FCC म्हणजे काय? किती पार्टिकल असतात FCC मध्ये? 4. FCC आला म्हणजे डोक्यात मी सांगितलं काय आलं पाहिजे होतं. हे बघा, जो तुम्ही प्रॉब्लेम बघताय ना, एक्झॅक्ट सेम प्रॉब्लेम मागच्या वर्षी आलेला वाटतं. मी जे प्रश्न सॉल्व्ह केले तर मुलांचे एक्झॅक्ट बघा, जरा मागच्या वर्षी पेपर बघा. तर FCC मध्ये जर बघितलं तर तुम्हाला डायरेक्ट हे दिसलं पाहिजे. फक्त हे चालणार नाही, त्यामध्ये किती पार्टिकल बसतात? 4 पार्टिकल. हे माहिती पाहिजे. काय सांगितलं? FCC म्हणजे 4, BCC म्हणजे 2 आणि AC 1 झालं 1 2 4.
तर मला जेव्हाही मी म्हणणार सर काय FCC, तर तुम्ही काय म्हणायचं सर FCC म्हणजे किती 4 युनिट सेल ऑफ एज लेंथ. मी सांगितलं होतं युनिट सेलची एज लेंथ आताच सांगितलं. मला घरी गेल्यानंतर सांगायचं फॉर्म्युला पाठवायचा. युनिट सेलची एज असते ए आणि त्याची लेंथ युनिट सेलच्या एज लेंथला ए म्हणतात. काय म्हणतात? ए म्हणतात. मग एज लेंथ म्हणजे काय सापडलं पाहिजे? ए ची व्हॅल्यू किती 408 पिकोमीटर. FCC मध्ये पार्टिकल किती 4 पार्टिकल. डेन्सिटी कॅल्क्युलेट करा. डेन्सिटी म्हणजे पुन्हा फॉर्म्युला आला पाहिजे कोणता आता शिकवला. मास अपॉन व्हॉल्यूम. हा म्हणजे हा फॉर्म्युला आला पाहिजे. सांगितलं होमवर्कला एन कॅपिटल M A क्यूब NA. लगेच फॉर्म्युला लिहून टाकायचा. लिहिला? ए मिळाला? ए दिसतोय ना तुम्हाला? हा 48. तर शोधायचं मग. आणि मोलार मास कॅपिटल M आताच सांगितलं. मग गिवन मध्ये काय लिहिणार? दिलाय युनिटही दिलाय, काही पाठ करण्याची गरज नाही. नंबर ऑफ ऍटम FCC पाठ करायला सांगितलं होतं 4 असतो. NA पाठ करायला सांगितलंय झांबरे 1 पॉईंट नसतो 6.02 × 10⁻23 असतो. प्रत्येकाचा हा नंबर पाठच पाहिजे. ए दिला आहे. ए ला पिकोमीटर चालत नाही, मीटर लागतं. मग मीटरला 10⁻12 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. पुढे जायचं. सेंटीमीटर मध्ये करण्याची गरज नाही, एक्स्ट्रा आहे. इथेच थांबायचं. आपलं 10⁻10 पी ची व्हॅल्यू काय टाकायची? 10⁻10 आणि थांबायचं. इथे करण्याची गरज, हे करण्याची गरज सेंटीमीटर मध्ये नाही. कधी सेंटीमीटर मध्ये असेल तर मीटर मध्ये करा, पण चुकून मीटरचं सेंटीमीटर करू नका. हा चुकीचा प्रश्न आहे प्रॉब्लेमचा. सेंटीमीटर मध्ये जाऊ नका. आपला आन्सर मीटर मध्येच ठेवायचा. चला, सर्व गोष्टी दिसताय. M दिलेला आहे, N दिलेला आहे, A दिलेला आहे, N दिलेला आहे, सर्वच दिलं आहे. टाकायचं. चुकूनही युनिट इथे लिहायचे नाही. त्या बुक्स मध्ये हाच प्रॉब्लेम आहे की युनिट दिलेलं असतं, युनिट लिहायचे नसतात. आपल्याला डेन्सिटीचं युनिट काय असतं माहिती असतं. केजी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास बाय व्हॉल्यूम. मास काय असतं केजी मध्ये, व्हॉल्यूम काय असतो मीटर क्यूब मध्ये. त्याच्यामुळे आन्सर डायरेक्ट माहिती असतो. ती ना डेन्सिटी कशामध्ये असते? केजी पर मीटर क्यूब मध्ये असते ना. डेन्सिटी माहिती नसेल तर मला विचारायचं, हे बाई इथे युनिट दिलेलं असेल केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटीचा फॉर्म्युला बघायचा. मास म्हणजे काय? केजी. व्हॉल्यूम म्हणजे काय? मीटर क्यूब. तर हे इथे हे असं फालतू लिहायचं नाही, हे असं युनिट लिहायचं नाही. फक्त काय लिहायचं? 197 × 4 अपॉन हे काय लिहायचं 4.8 समथिंग लिहायचं. आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून आपल्या डेन्सिटीचा फॉर्म्युला डायरेक्ट लर्न असतो केजी अपॉन मीटर क्यूब. डायरेक्ट लर्न करायचं, आन्सर सॉल्व्ह करायचं. आणि हे सॉल्व्ह करून कसं दाखवायचं? तुम्ही हे सॉल्व्ह करायचं. आणि हे नाही झालं तर मी तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही आधी सॉल्व्ह करायचं. समजतंय तुम्हाला? स्क्वेअर आहे, क्यूब आहे. इथे तुम्हाला कॉम्प्लिकेशन येऊ शकतं. इथे डिवाइड करायला. मग ते कॉम्प्लिकेशन आलं की प्रत्येकाचं उत्तर जर असं येत नसेल 19 वगैरे 20 वगैरे येत नसेल तर मग आपण डिस्कस करू. पण इथे करण्यात काही अर्थ नाही. स्वतः करा. आणि जर जमत नसेल तर इथे सरांची मदत घ्या, नाही तर मी करा. कॅल्क्युलेटर वगैरे वापरू नका. इथे सर तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील की ते कसं सॉल्व्ह करते. आजचं जे काम आहे ते फॉर्म्युले पाठवणे आणि हे सॉल्व्ह करणं. सॉल्व्ह करायला घ्या. ज्याला जमत नसेल त्याला तुम्हाला माहिती की तुमचे ग्रुप होऊ शकतात. म्हणजे जसं की लेडीज ग्रुप एक होऊ शकतो. रूपाश्री, तू बाकीच्यांना ओळखते ना? प्रतीक्षाला ओळखते ना? हो सर. इकडे शेखर, तू झांबरे यांना ओळखतो ना बाकीच्यांना? हॅलो. हो सर, ओळखतो. तुम्ही तुमच्या झूम वरती कनेक्ट करू शकता एकमेकाला. त्यात तू जर मला कनेक्ट करू शकता तुम्ही, तर त्यांना कनेक्ट करू शकता. तर तुम्ही कनेक्ट करायचं आणि 2 ग्रुप करायचे. आणि तुम्हाला नाही येत असेल तर संध्याकाळपर्यंत एकेकाने आन्सर शोधायचं. मुलांचा ग्रुप वेगळा, मुलींचा ग्रुप वेगळा. कळालं? हो सर. आन्सर शोधायचं
कागदावरती काढता आलं पाहिजे. तर आपला एक महत्वाचा सीईटीचा प्रश्न संपला, जो की तुम्हाला भरपूर पेपरात दिसतो. सीईटी काढा. आणि हे 1 2 4 ही शिकवलं तुम्हाला. तर आजचे महत्वाचे टॉपिक इथे झालेले आहे. उद्याचं जे आहे ते तर नवीन टॉपिक सुरू होते उद्याचा, तर मग आपण उद्या घेऊ. ठीक आहे. आपला महत्वाचा टॉपिक झालेला आहे. दिवसाला थोडंच खाऊ ना, कशाला जास्त खायचं. पॅकिंग आहे का रे झांबरे? आधी पेपरला सांग मला. नाहीये. पॅकिंग आहे का आपल्या सिलेबसला? 1.6 आहे. ओके. काय काय सांग बरं 1.6 नंतर? वन 1.7.3 थांब. ओके. अरे मेन फॉर 1.4 आणि